वैजापूर तालुक्यातील उपोषणाचा आज 7वा दिवस. उपोषणकर्ते आंदोलक शेतकरी आक्रमक पवित्रा घेत पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत आहे. बघू त्यांची काय प्रतिक्रिया आहे. या निवेदनाद्वारे सर्व शेतकरी बांधवांना आम्ही एक प्रार्थना करतो, कारण की आम्ही शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक या सगळ्यांना आव्हान करू थकून गेलो आहे. आपण कष्टानं पिकवलेला कांदा जो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये विकला, परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्याच्या संगनमताने आमची लूट झालेली आहे. आम्ही 6 दिवसापासून उपोषण करतोय. एकतर आमचे पैसे द्या, दुसरी गोष्ट जे पैसे देताना जे दोषी त्यामध्ये त्या व्यापाऱ्याचा सप्टेंबरमध्ये शेष शिल्लक असताना ह्या मार्केट कमिटीने त्याला सप्टेंबरचं शेष शिल्लक असताना ऑक्टोबरमध्ये का खरेदी करून दिली. दुसरी गोष्ट, हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी निवडक आपल्या जवळच्या 118 शेतकऱ्यांना 40,000च्या आतली रक्कम दिली. ती कुठल्या याच्यावर दिली हे निवेदन आम्ही गेल्या 6 दिवसापासून एकच मागणी करतोय, ती माहिती द्या. ही जे 2 चुका झालेल्या आहे, क्षम्य चुका, त्याच्याविषयी सहाय्यक निबंधक सत्तेच्या दबावापोटी आम्हाला ते काहीच देऊ शकत नाही. साधं म्हणायला आलं नाही. सहाय्यक निबंधक साहेबाला काल मी स्वतः 6 फोन केले, ते कार्यालयात हजर नसल्यामुळे ते फोनसुद्धा घेत नाही. मार्केट कमिटी सचिव, उपसभापती, सभापती, संचालक मंडळ आज धुकूनसुद्धा बघायला आले नाही. आमची संक्रांत मार्केट कमिटी पुढं झाली. तरी मी या निवेदनाद्वारे हेच सगळ्यात सांगतो, आज आम्ही उपोषण करून काही होत नसेल, गांधी मार्गाने काही होत नसेल आणि कंटिन्यू जर शेतकरीच मारणार असेल तर आम्ही आज टोकाचं पाऊल उचलत आहोत. आम्ही तर 100% यात आता निर्णय आम्ही टोकाचा घेतलेलाच आहे. परंतु शेतकऱ्यांना शेवट एक प्रार्थना करतो, आपण जातीसाठी, धर्मासाठी, राजकीय गलिच्छ पुढाऱ्यांसाठी, दुसरी गोष्ट आपण अनेक वेळेस पुढाऱ्याचा अपमान झाला म्हणून बंद करतो, रस्ता रोको करतो, परंतु दुर्दैव आहे 7 दिवसात आपला बाप शेतकरी, शेतकऱ्यासाठी कोणी पुढं आलं नाही. याचा खेद आहे, कारण की शेतकरी जगला आणि शेतकरी जे आता हा जो अन्याय होतोय शेतकरी संघटित नसल्यामुळे होतोय. आपली ताकद दाखवा. मी आमच्याद्वारे आता तरी एक शेवटची प्रार्थना करतो, आज वैजापूर ग्रामीण, वैजापूर शहर शेतकऱ्याच्या समर्थनात बंद ठेवण्यात यावं अशी प्रार्थना करतो. आणि परत एकदा प्रशासनाला, शासनाला विनंती करतो, आमचे पैसे 2 दिवस लेट मिळतील, पण आमचे पैसे ज्या घटकामुळे गेले, व्यापाऱ्याच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बोगस धोरणामुळे त्या व्यापाऱ्यावर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आमचे पैसे व्यापाऱ्याची प्रॉपर्टी विकून जर नाही आले तर या संचालक मंडळांची प्रॉपर्टी विकून देण्यात यावी. हीच प्रार्थना आहे, हीच आमची मागणी. आणि आमचं वैयक्तिक आमचं बलिदान फक्त वायाला जाऊन नका देऊ. जो येईन तो शेतकऱ्यालाच लुटीन. सुरी टरबुजावर पडली काय आणि टरबूज सुरीवर पडले काय, टरबूजच चिरणार. तसं प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचेच मान कापणार, या आता आम्हाला सहन होत नाही. आमच्या क्षमतेच्या पलीकडे गेलेलं आहे.